लाडक्या बहिणींसाठी सरकारचा जबरदस्त निर्णय। लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 12,000 रुपये सरकार टाकत आहे, सोबत 830 रुपये देखील टाकत आहे। सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट। आता हे 12,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आणि कशासाठी मिळणार, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, 8वा हप्ता हवाय का? टेन्शन घ्यायचं बंद करा, तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीमध्ये 12,000 रुपये, आणखी 830 रुपये देखील मिळणार आहे। आता साहजिक प्रश्न पडेल, 12,000 रुपये कशाचे आहेत आणि कोणत्या बहिणींना मिळणार? तर याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही। अन्यथा फक्त 1500 रुपये तुमच्या खात्यात येतील आणि बाकीच्या बहिणींना हे 12,000 रुपये मिळतील। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। व्हिडिओमध्ये सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आली आहे। 8व्या हप्त्याचं वितरण सुरू करण्यात आलं आहे, अधिकृत माहिती समोर आली आहे। 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत। आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं, आता पुढच्या 4-5 दिवसात काळजी करू नका, त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही, कोणी आढावा घेऊ शकणार नाही। 4 महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणींसाठी असणार आहे। आता लाडक्या बहिणीला 12,000 रुपये अधिक 830 रुपये मिळणार आहे। अतिशय आनंदाची बातमी। दुसरी बातमी म्हणजे 4चाकी वाहन जरी असेल, उत्पन्न जास्त जरी असेल तरीही पैसे आता मिळणार आहे। एक गोष्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्यामुळे आता पहा, रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तिसरी महत्त्वाची अपडेट आणि चौथी अपडेट, पडताळणी सुरू करण्यात आली आहे। आता घरोघरी येऊन चौकशी होणार आहे। अंगणवाडी सेविकांना आदेश दिले आहेत। आता कशा पद्धतीने चौकशी होणार याचीही माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। पहा, 8वा हप्ता तुम्हाला हवाय का? टेन्शन घेणं बंद करा, तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। अतिशय आनंदाच्या माहितीने भरलेला व्हिडिओ आहे, संपूर्ण सविस्तर पहा। 8वा हप्ता पाहिजे असेल तर व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा। आता 4चाकी असेल, उत्पन्न वाढलेलं जरी असेल तर घाबरू नका, अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी आली आहे। पण एक काल महत्त्वाची अपडेट अशी आली की 5 लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत। थोडीशी नाराज करणाऱ्या बातमीने व्हिडिओची सुरुवात करूयात। पहा, आदितीताईंनी 5 लाख बहिणी अपात्र झाल्या, स्वतः आदितीताईंनी त्यांच्या एक्स खात्यावरून माहिती दिली। लक्षपूर्वक हा मेसेज पहा, लगेच पुढे आनंदाची बातमी। 12,000 कोणत्या महिलांना मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणीला उत्पन्न जास्त असते तरी पैसे मिळणार, पडताळणी कशा पद्धतीने होणार, चौकशी कशी होणार। पहा, दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे वितरण खालीप्रमाणे। आता पहा, कोणत्या कोणत्या बहिणी बाहेर गेल्या, लक्षपूर्वक ऐका। तुम्हाला बाहेर जायचं नसेल तर काय करावं लागेल? 4चाकी वाहन किंवा अपात्र जरी असाल तर कसे पैसे मिळवायचे? पहा, संजय गांधी निराधार योजनेत लाभार्थी असणाऱ्या महिला 2,30,000, वय वर्ष 65 पेक्षा जास्त असणाऱ्या महिला 1,10,000, कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी, स्वच्छेने योजनेतून मागे नाव घेतला त्या 1,60,000, अशा टोटल 5 लाख महिला ज्या आहे त्या लाडक्या बहिणी काल बाहेर काढण्यात आल्या आहे, योजनेतून बाहेर काढल्या। आता तुम्हाला बाहेर जायचं नसेल तर खूप मोठी आनंदाची बातमी, खाली त्या म्हणलेल्या सर्व पात्र बहिणींना लाभ मिळणार आहे। आनंदाची बातमी, आता 8वा हप्ता तुम्हाला हवाय का? टेन्शन घेणं बिलकुल बंद करा, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता पहा, पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। तुम्हाला प्रश्न पडला होता आम्हाला पैसे मिळतील की नाही, तुमच्यासाठी खुशखबर आली होती। 8व्या हप्त्याची आतुरतेने बहिणी वाट पाहत होत्या, पण आता वाट पाहणं संपलेलं आहे। आता पडताळणी सुरू केली आहे। पडताळणीचे आदेश बहिणींना मिळालेले आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत। आता पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये आजच पडताळणी सुरू झाली आहे। आता ही पडताळणी कशी होणार, चौकशी कशी होणार हे एकदा समजून घेऊयात। आणि घरामध्ये 4चाकी वाहन जरी असेल, उत्पन्न वाढलेलं जरी असेल तर काय करायचं आहे की जेणेकरून तुमचा लाभ मिळेल, संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत। आता पहा, लाडक्या बहिणींसाठी जी चौकशी होणार आहे किंवा जी पडताळणी होणार आहे त्याचे आदेश अंगणवाडी सेविकाला दिलेले आहेत। तर तुमच्या घरामध्ये या 5 वस्तू आहेत का, अशा पद्धतीची चेकिंग सुरू होणार आहे। आता ही चेकिंग आली की लगेच कोणाला 12,000 रुपये मिळणार आणि कोणाला 830 मिळणार याची माहिती देतो। 4चाकी वाहन असेल किंवा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर काय करायचं याची माहिती व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात येणार आहे। पहा, अंगणवाडी सेविका घरी येतील, चेकिंग करतील। पहिली चौकशी होणार, पहिली वस्तू म्हणजे काय की तुमच्या घरात असेल ती म्हणजे 4चाकी वाहन। आता 4चाकी वाहन जर असेल तर तुमचा जो अर्ज आहे तो रद्द केला जाऊ शकतो, पण त्यासाठी पुढे काय करायचं तेही सांगण्यात येणार आहे। पहिली चौकशी होणार, 4चाकी वाहन तुमच्या घरात आहे का। आता याच्या ज्या याद्या आहेत तर त्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना दिलेल्या आहेत।
त्या वरून प्रशासनाकडूनच याद्या देण्यात आलेल्या आहेत, तर त्या यादीनुसार तुमची चेकिंग होणार आहे. आता ही चेकिंग कधीपासून कधी होणार आहे, तर लक्षपूर्वक पहा, 7 तारखेपासून 7 फेब्रुवारीपासून आदेश देण्यात आले आहे आणि आदेश दिलेले आहेत. जवळपास 8 दिवसामध्येच ही तपासणी पूर्ण होणार आहे. दुसरी चौकशी होणार की तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, जसं शेती आहे, बंगला आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या जमिनी आहेत, स्थावर मालमत्ता आहे, तर अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्या किती नावावर आहेत, प्लॉट आहे, तर हे देखील आता चेक केलं जाणार आहे. तात्काळ ऑनलाईन पद्धतीनं कदाचित तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे. त्यानंतर पुढची गोष्ट, तिसरी चौकशी जी होणार आहे, लक्षपूर्वक पहा, तिसरी चौकशी जी होईल, तिसरी गोष्ट जी म्हणजे तुमच्या घरात कुणी टॅक्स भरत आहे का. जर तुमच्या घरात कुणी टॅक्स भरत असेल तर तेवढ्या ज्या महिला असणार आहेत, म्हणजे घरामध्ये 1 महिला असो, 2 महिला असो, 3 महिला असो, तर त्या महिलांचा लाभ बंद केला जाऊ शकतो. चौथी चौकशी आणि चौथी चौकशी काय होणार आहे, लक्षपूर्वक आहे का. चौथी चौकशी म्हणजे तुमचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी आहे का जास्त आहे, तर याचीही चौकशी तुमच्या माध्यमातून आता होणार आहे. आणि जर ते असेल तर कदाचित तुम्हाला योजनेमधून बाहेर काढलं जाऊ शकतं. पण आता आनंदाची बातमी अशी आहे की आता जरी तुमची 4 चाकी वाहन जरी असेल आणि उत्पन्न जरी जास्त असेल तर तुम्ही काय करायचं आहे नक्की आता पात्रा. जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला या 4 गोष्टीची काळजी घ्यायची आहे. लक्षपूर्वक पाहता, 4 गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तुम्ही काय करायचं आहे, तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र तपासायचं आहे. उत्पन्न प्रमाणपत्र तपासायचं म्हणजे काय करायचं की काय वेळा काय होतं की उत्पन्न प्रमाणपत्र जुनं असतं, उत्पन्न दाखला जुना असतो, जुन्या नोंदीत चुका असतात, तर महसूल विभागाकडून तुम्ही काय करायचं, उत्पन्न प्रमाणपत्र अधिकृत मिळवा, म्हणजे नवीन उत्पन्न प्रमाणपत्र मिळवा. त्यानंतर कुटुंबातील एकूण उत्पन्न नीट तपासा, म्हणजे कुटुंबात कोण कोण कमावतं, कोणकोणत्या नोकऱ्या आहेत, उत्पन्न वेगळं आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, तात्पुरतं वाढलेलं उत्पन्न असतं तर त्याची अचूक माहिती द्या. त्यानंतर पुढची गोष्ट, आता लक्षपूर्वक ऐका, उत्पन्न जास्त असेल तर आर्थिक स्थितीचं योग्य दस्तावेज द्या. म्हणजे काय होतं की कोणत्या कुठून पैसे येतात तुम्हाला. आता ज्यावेळेस तुम्हाला विचारणं होईल तर त्यावेळेस ह्या गोष्टी क्लिअर कराव्या लागतील. उत्पन्न कुठून येतं ते, आणि काय करायचं आहे, कदाचित उत्पन्न जास्त असतं, उत्पन्न जास्त दाखवलं असेल पण खर्च सुद्धा जास्त असतो, ज्यामध्ये कर्जाचे हप्ते असतील, वैद्यकीय खर्च असतील, शेतीवरील गुंतवणूक असेल, तर त्या संबंधी पुरावे तुमच्याकडे ठेवा. म्हणजे उत्पन्न जरी जास्त निघालं, कदाचित 4 लाख 5 लाख, पण तुमचे जर खर्च जर जास्त असतील, वैद्यकीय खर्च असेल, कर्जाचे हप्ते असतील, तर कदाचित तुम्हाला यामधनं सुटका मिळू शकते. आणि संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क करा. चौथी गोष्ट, जर उत्पन्न जास्त असेल तर तहसील कार्यालय, महिला बाल विकास विभाग, पंचायत समिती इथे जाऊन माहिती घ्या. तर या गोष्टी तुम्ही करायच्या आहे जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर. आता 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही काय करायचं आहे, 4 चाकी वाहन जर असेल तर तरी जर हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या संदर्भातली माहिती आता इथून पुढे देतोय. लक्षपूर्वक ऐका, 4 चाकी वाहन जर असेल तर वाहनाचा प्रकार आणि वापर तपासा. लक्षपूर्वक ऐका, वाहनाचा वापर आणि प्रकार. आता वाहनाचा वापर जर आहे किंवा प्रकार म्हणजे काय की टॅक्सी वाहन आहे का, प्रवासी वाहन आहे का, किंवा शेतीसाठी वापरण्यात येणारं वाहन आहे का. बऱ्याचशा माता भगिनींच्या घरी वाहन आहे पण ते टॅक्सी वाहन आहे, पिवळ्या नंबर प्लेटचं वाहन आहे, किंवा व्यवसायासाठी घेतलेलं वाहन आहे, तर त्यासाठीचे योग्य पुरावे तुम्हाला सादर करावे लागतील. त्याचबरोबर खाजगी गाडी जरी असेल तर त्या वाहनाचे मूल्य आणि उत्पादन स्रोतावर निकष तपासावे लागतील. त्यानंतर वाहनाची किंमत आणि वापराच्या प्रकारावर भर द्यावा लागेल. म्हणजे आता पहा, वाहन जुनं असेल आणि अगदी कमी किमतीत किमान श्रेणीतलं असेल तर काही वेळा ते अडथळा ठरत नाही. अगदी जुनं वाहन आहे, फार जुनं झालं आहे आणि अगदी म्हणजे 50-60 हजार रुपये, म्हणजे बऱ्याचशा माता भगिनी फार जुने वाहनं त्या ठिकाणी घेऊन घेतलेले आहे. किंवा असंही वाहन आहे की जे वाहनावर कर्ज घेतलं आणि त्याचे हप्ते भरावे लागत आहे, म्हणजे वाहन घेतलं होतं पण त्यावर आता कर्ज आहे, तर त्याचे पुरावे तुम्हाला द्यावे लागतील. आता त्यानंतर पुढची गोष्ट पहा, खूप मोठी गोष्ट अशी आहे की वाहनाच्या मालकीचे दस्तावेज तपासा. लक्षपूर्वक पहा की वाहनाची मालकी कोणाकडे आहे ते तुमच्या नावावर नाही हे तुम्ही दाखवू शकता. जर वारसा हक्कानं मिळाला असेल किंवा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करत नसेल तर त्याचा योग्य पुरावा तुम्हाला आता द्यावा लागणार आहे. काही बऱ्याचशा माता भगिनी अशा आहे की ज्यांचं वाहन हे त्यांच्या पतीच्या किंवा त्यांच्या म्हणजे दिराच्या किंवा असे कुटुंब आहेत की फार सासऱ्यांच्या नावावर वाहन आहे, त्या महिलांचा त्यांना काही फारसा फायदा नाही. तर अशा प्रकारच्या केसमध्ये देखील तुम्हाला आता पुरावे सादर करावे लागतील आणि अधिकाऱ्यांशी संपर्क तुम्हाला करावा लागेल की काय कशा पद्धतीने यामध्ये तुम्हाला हे करता येईल. आता सगळ्यात मोठी जी आहे की पडताळणी सुरू झाली आणि त्याची चौकशी कशी होणार ते तुम्हाला आधी सांगितलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 8व्या हप्त्याच्या बाबत 12,000 रुपये आणि अधिक 430 रुपये कसे मिळतील. आता लक्षपूर्वक आहे का, ज्या माता भगिनींनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय तर त्यांना अजून 1ही रुपये मिळाला नसेल तर त्यांनी आता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, म्हणजे 8 महिन्यांचे 1,500 रुपयांनी जर धरले तर 12,000 रुपये होतात. तर त्या माता भगिनीला 12,000 रुपये डायरेक्ट मिळणार आहेत.
आणि 830 रुपये गॅसचे मिळवण्यासाठी तुम्हाला जो गॅस सिलेंडर आहे तर तो पुरुषाच्या नावावर जर असेल तर तो महिलेच्या नावावर ट्रान्सफर करून गॅस सिलेंडर बुक करून गॅस सिलेंडर आणला की हे 830 रुपये तुम्हाला मिळत असतात. तर अशा प्रकारची माहिती आज व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. कुठल्याही प्रकारची चिंता करू नका. ज्या माता भगिनींकडे 4 व्हीलर नाही, ज्यांचं उत्पन्न 2.5च्या आत आहे आणि ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे तर त्यांनी टेन्शन घेण्याची बिलकुल गरज नाही. त्या महिलांनी टेन्शन घेऊ नका, बिनधास्त राहा. पण ज्या माता भगिनींकडे 4 व्हीलर आहे तर त्यांनी वाहनाचा प्रकार तपासा, वाहनाच्या किमती, मालकीचे दस्तऐवज जे आधी सांगितल्याप्रमाणे हे पहा. पुन्हा जाऊन तुम्ही व्हिडिओ पहा, त्या गोष्टी सर्व त्याचा स्क्रीनशॉट घेऊन त्या पद्धतीनं काम करून घ्या. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.